मराठा समाज व समन्वय समितीच्या वतीने सहर्ष 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 स्वागत करते. मनोज जरांगे पाटील यांचं आगमन अगदी काही थोड्या वेळात होत आहे आपल्या सगळ्यांसमोर. एक मराठा, एक मराठा, लाख मराठा. अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत अरे नाही, कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. एकच मिशन, मराठा आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज की, जय. छत्रपती संभाजी महाराज की. अरे तुमचं आमचं नातं काय, अरे तुमचं आमचं नातं काय. एकच मिशन, जय भवानी. आवाज कमी येतोय, संघर्ष आवाज योद्धा दिल्लीला गेला पाहिजे, आवाज मुंबईला गेला पाहिजे. एकच मिशन, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. संघर्ष योद्धा, मराठा योद्धा, मराठ्यांचे भूषण, मराठी समाजात ज्यांनी प्रचंड अशी ऊर्जा तयार केली असे माननीय जरांगे पाटील, ज्यांची आपण आज आतुरतेने वाट बघतोय, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठवलाय. या मराठा समाजाचे नेतृत्व करणारा योद्धा, देवदूत यांचे अगदी थोड्या वेळात आगमन होणार आहे. माननीय जरांगे पाटील यांचं अगदी थोड्या वेळात आपल्या सगळ्यांसमोर आगमन होणार आहे. एकच मिशन, अरे एकच मिशन, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय जिजाऊ, जय जिजाऊ. अरे एक मराठा, एक मराठा, एक मराठा, आरक्षण एक मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं. जय जिजाऊ. मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो. आवाज संगमनेरचा आला पाहिजे. मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा, एकच मिशन, एकच मिशन. मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो. जे स्वयंसेवक या ठिकाणी उभे आहे, शिवाजी कृपया महाराज विनंती आहे की. आपण जय जे मराठा बांधव या ठिकाणी येत आहे छत्रपती शिवाजी आपण त्यांना स्थानापन्न करून घ्यायचंय. ज्या जरांगे पटेल स्वयंसेविका आपल्याला सूचना करताय, कृपया जरांगे पटेल तो मागे त्यांना बढ़ो. सहकार्य करायचं आहे. आरक्षण समोर अनेक मराठा बांधव हक्काचं. या ठिकाणी छत्रपती उभे शिवाजी आहे. महाराज ज्या स्वयंसेविका की. आपल्याला मार्गदर्शन करताय, कृपया त्यांना सहकार्य करायचं आहे. अरे एक मराठा, अरे कोण म्हणतं देणार नाही, अरे कोण म्हणतं देणार नाही. अरे एक मराठा, अरे एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. जय भवानी. अरे एक मराठा, अरे एक मराठा, अरे कोण म्हणतं देणार नाही, अरे कोण म्हणतं देणार नाही.
बसून घ्या ना प्लीज. सहकार्य करा, सगळे बसून घ्या बरं. साहेब बसा ना खाली. ते 17 दिवस अन्नत्याग करून गेले, आता आपण बसा तरी त्यांच्यासाठी 1 तासभर बसा ना. त्यांनी 17 दिवस अन्नत्याग केलेलं आहे, तुम्ही आपण त्यांच्यासाठी 1 तासभर बसा. बसा बसा खाली बसा, बरोबर बसा खाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. अरे एक मराठा. अरे तुमचं आमचं नातं काय. जय भवानी. अरे एक मराठा. अरे एक मराठा. अरे तुमचं आमचं नातं काय. अरे एक मराठा. अरे एक मराठा. अरे कोण म्हणतं देत नाही. एक मराठा. अरे एक मराठा. अरे तुमचं आमचं नातं काय. अरे कोण म्हणतं देत नाही. अरे कोण म्हणतं देत नाही. अरे एक मराठा. हे पाटील हे नाव महाराष्ट्रात प्रत्येकाच्या तोंडी आहे. सुकलेला चेहरा, सडपातळ शरीर, सुकलेले केस, मात्र जेव्हा ते बोलतात त्यांचा पहाडी आवाज आणि मराठी बांधवांना ते तेवढ्याच प्रेमाने समजावून सांगतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. धन्यवाद. अगदी थोड्याच वेळात जरांगे पाटलांचं आगमन होणार आहे. लाजातीला शावला दुखापती पदापदे चालनात्ना शेपाटी आस्तावार हा जागरो आस्ता पतादा वेस्ते नैनायंक मांडे शासला पालरंगात लाजणी तालांड प्रताप पुरांड साठलिया कुलावंत शियासंगाडेचवा लाजातीला साठलापती श्री शिवाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा. छान. नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो. नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो. मानणार ना तरी कधी हार म्हणालो. केला सौदा संकटास हवे. केला सौदा संकटास हवे आणि व्यथेला खुशाल यावे उघडे असे दार म्हणालो. रडलो नाही लढलो. रडलो नाही लढलो. भिडलो आयुष्याला. राखेतूनही उठलो अन यलगार म्हणालो. अशी ही छानशी कविता अगदी गारंगे पाटलांना अनुसरून आहे. अशा आपल्या सगळ्यांचे लाडके सन्माननीय सकल मराठा समाजाचे माननीय मनोज जरांगे पाटील यांचे आगमन अवघ्या काही मिनिटात होत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ केली असे आपले माननीय जरांगे पाटील. हॅलो हॅलो हॅलो. सर्वांनी खाली बसायचंय. एक मराठा. लाख मराठा. जय जिजाऊ. एकच मिशन. मराठा आरक्षण.
आरक्षण, एकच मिशन मराठा आरक्षण. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे एक मराठा. अरे कोण म्हणत देणार नाही. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. तुम्हारे साथ है, मनोज जरांगे पाटील साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. अरे कोण म्हणत देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. अन्यायाच्या खडकांना भेदत उमगलेला न्यायाचा सगळ्या अवसर. मराठा सर्व मराठा समाज बांधवांना विनंती आहे, विनंती कृपया आहे. स्थानापन्न व्हायचं आहे. सगळ्यांनी खाली बसायचं मराठा आहे. समाजाचे योद्धे, क्रांती सूर्य, मराठा समाजाची बुलंद तोप मनोजी जरांगे पाटील या संगमनेर शहरामध्ये, ज्या संगमनेर शहरामध्ये ऐतिहासिक अशा जांतराच्या मैदानावर त्यांचं सहर्ष स्वागत. संघर्ष सकल योद्धा. मराठा समाजातर्फे सहर्ष स्वागत. समोर बसलेले जे सर्व मराठा बांधव आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हायचंय. संघर्ष योद्धा. छत्रपती शिवाजी महाराज की. जय. छत्रपती संभाजी महाराज की. संघर्ष योद्धा, मराठा योद्धा, मराठ्यांचे भूषण, मराठा समाज ज्यांनी प्रचंड अशी ऊर्जा तयार केली, असे माननीय जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे. आदरणीय ज्यांची आपण आतुरतेने मराठा वाट बघतोय. समाजाचे क्रांती सूर्य आदरणीय मनोजी जरांगी पाटील यांचं औक्षण या ठिकाणी होणार आहे. आणि ज्या मराठा समाजाच्या रणरागिणींना हा सन्मान प्राप्त झालेला आहे, त्यांचं नाव या ठिकाणी मी घेतोय. सौभाग्यवती लताताई रामहरी कातोरे. सगळ्या मराठा समाजातील बांधवांना भगिनींना विनंती आहे, टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय मनोजी जरांगे पाटलांचं स्वागत करायचं आहे. टाळ्यांच्या सगळ्यांनी गजरामध्ये मोबाईलच्या या टॉर्च समोरच्या लावायचे. बॅरिकेड वरनं कुठे स्वागत कुणी करायचंय. आतमध्ये यायचं नाहीये. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, टाळ्यांच्या आपण बॅरिकेड वर गजरामध्ये बाहेर स्वागत यायचं करायचंय. नाहीये. सगळ्यांनी कृपया मोबाईलच्या खाली टॉर्च बसून घ्यायचंय. लावायच्या आहे. आदरणीय मनोजी जरांगे पाटलांना आपल्याला सलामी द्यायची आहे. संगमनेर सकल मराठा समाज व LED उपस्थित स्क्रीनवर सर्व जे चढलेले मराठी आहेत, बांधवांचे आमचे मराठा समाज बांधव LED स्क्रीनवर चढलेले आहेत, त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया खाली उतरायचं आहे. संगमनेर सकल मराठा समाज व स्टेजवर उपस्थित सर्व मनोजी समाजाचे जरांगे सर्व पाटील जनरेटर सोडून चालू कुणी करा, मागच्या वरती सर्व जाणार नाही. जनरेटर. स्टेज वरनं सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, कोणीही वरती जाणार नाही. सर्व समन्वयक या ठिकाणी जे माननीय मनोज गरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या या वाजवायच्या ठिकाणी- त्यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. या ठिकाणी ज्या वीरांगणांना सन्मान मिळालेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज सौभाग्यवती की. संजनाताई संदीप शेळके, एक मराठा, सौभाग्यवती नीलमताई अमोल खताळ, एक मराठा, सौभाग्यवती कावेरी करेंगे किशोरराव या नवले, मरेंगे, सौभाग्यवती शीतल सांगरे, करेंगे या मरेंगे. सौभाग्यवती आशाताई रमेश काळे, अरे कोण सौभाग्यवती म्हणतं सुनीताताई अशोक सातपुते, अरे या आरक्षण सर्व आमच्या वीरांगणांना मी हक्काचं. विनंती करतो अरे कोण की म्हणता देणार नाही. त्यांनी आरक्षण आदरणीय मनोजी प्रौढ जरांगे प्रताप पाटलांचं पुरंदर औक्षण करायचं आहे. क्षत्रिय कुलावतांसक बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की. प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की. मराठ्यांच्या हिताचा विचार करणारे आणि मराठ्यांच्या हितासाठी आपले आयुष्य वेचणारे स्वतः पाटील सन्माननीय साहेबांचा मनोज आदेश जरांगे पाटील आहे, यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी खाली बसून यायचंय. सर्वांनी खाली बसून यायचंय. सर्वांना विनंती आहे, सगळ्यांनी खाली पाठीमागच्या बसायचं आहे. तिकडचे सगळे खाली बसा. सगळ्यांना सकल खाली मराठा बसायचंय, समाजाला विनंती आहे, सगळ्यांनी खाली सर्वांनी सर्व खाली बसायचंय. बसायचं. मराठा आपले बांधवांना मराठा विनंती की कार्य खाली बसायचंय या त्यांनी. ठिकाणी आदरणीय मनोजी जरांगे साहेबांचं औक्षण मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालं आहे. सर्वांना विनंती आहे, केलेलं आहे. सर्वांनी खाली मी- बसायचं आहे. चला चला खाली बसायचंय सर्व मराठा बांधवांना विनंती. कृपया जे
जे कॅमेरेवाले आहे कृपया बाजूला व्हायचंय. आदरणीय कृपया आदरणीय संगमनेर जरांगे सर्व पाटलांचा मराठा सत्कार या बांधवांना ठिकाणी होणार आहे. समाजातर्फे आम्ही त्यांचा अमोलजी सत्कार करणार आहोत. कृपया अमोलजी. कॅमेरामनला विनंती आहे आपण बाजूला यायचंय. अमोलजी एक मिनिट. सर्व कॅमेरावाले आहे सहकार्य करायचं. आपलं सहकार्य आम्हाला आतून लागलं. या ठिकाणी मराठ्यांचे क्रांती सूर्य मराठा समाजाचे हृदय सम्राट आदरणीय मनोजजी जरांगे पाटलांचा जे सत्कार या मराठा ठिकाणी होणार बांधव आहे. या ठिकाणी उभे आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. सर्व मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे. कृपया स्थानापन्न व्हायचंय. सर्व आदरणीय जरांगे दादा सर्व मराठा बांधवांना विनंती त्यांनी स्थानबद्ध व्हायचंय. या ठिकाणी आपला सत्कार होणार आहे. या ठिकाणी मी या मुलींना सर्व विनंती मराठा करतो बांधवांना मराठा समाजाच्या वीरांगणांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय मनोजजी जरांगे पाटलांचा सत्कार करायचा आहे. मनीष या ठिकाणी सगळ्या मुक्ती मुलींना पुढे खंडू घेऊन ये. सातपुते मनीष भाऊ मनीष माळवे सावित्री महेश त्यांना घेऊन वागचौरे ये ना मुलींना पुढे घेऊन ये तनुश्री सगळ्यांना. खाली कानवडे. बसायचंय. विनंती आहे खाली बसायचं. गिरिजा कपिल पवार हो, खाली वागचौरे बसायचंय. साहेब. खाली बसायचंय. स्वरा मनोज त्यांना घ्या कवडे पुढे मुलींना त्याचप्रमाणे सर्व मराठा साईशा बांधवांना देशमुख. विनंती सहकार्य करायचंय. पाटील या भगिनींना विनंती आहे या मुलींना विनंती आहे त्यांनी आदरणीय मनोजजी जरांगे पाटलांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. आवाज जाऊ राहिला आपल्या मराठा समाजाच्या या छोट्या वीरांगना आहेत मनीष आणि या सर्वजणी या ठिकाणी हॅलो आदरणीय मनोजजी जरांगे पाटलांचा येतोय का? सत्कार आवाज करत येतोय? आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती भवानी. संभाजी महाराज की जय 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 एक जय जय मराठा. भवानी. जशी की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आलेल्या पाहुण्यांचं सकल स्वागत मराठा केलं समाज पाहिजे. संगमनेरच्या माननीय सर्व मराठा जरांगे बांधवांना पाटलांचं स्वागत देखील या सकल ठिकाणी मराठा काही समाजाच्या विद्यार्थी वतीनं रणरागिणी करणार नम्र आहेत. विनंती करण्यात गिरिजा येत आहे. पवार या गिरिजा ठिकाणी पवार मराठ्यांचे क्रांती सावित्री सूर्य वागचौरे मराठा- तनुश्री कानवडे या ठिकाणी आदरणीय यांचं मनोजजी जरांगे पाटलांना आगमन विनंती झालेलं आहे आहे. सकल त्याचबरोबर मराठा समाज संगमनेरच्या वतीनं आपण जेव्हा त्या ठिकाणी अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं त्या ठिकाणी संगमनेर तालुक्यामधून सुद्धा आपल्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक मराठा समाजाच्या युवकांनी आपल्या ठिकाणी या ठिकाणी अन्नत्याग उपोषण केलं होतं. मी आदरणीय मनोजजी जरांगे पाटलांना विनंती करतो की या तरुणांचं मराठा समाजाच्या या तरुणांचं आपण सत्कार करावा. जे तरुण या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करत होते मी नाव घेतो सन्माननीय अविनाश खंडू सातपुते, सन्माननीय अभिषेक शरद थोरात, सन्माननीय अमित जयराम गुंजाळ या सर्व तरुणांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर जाऊन सत्कार घ्यायचा आहे. या ठिकाणी मनाजी बाबाजी मोरे, माननीय अक्षय अशोक भालेराव, माननीय शांतारामजी वागचौरे, माननीय विकास ज्ञानेश्वर पुंड, माननीय निलेश अशोक काळे, माननीय अनिकेत गोपाळे, माननीय प्रवीण कानवडे, माननीय प्रवीण कडलक या सर्व मराठा वीरांना विनंती आहे त्यांनी आदरणीय जरांगे पाटलांच्या हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. आदरणीय मनोज जरांगे पाटलांनी आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे उपोषण केलं होतं त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी संगमनेर तालुक्यातील व शहरातील अनेक मराठा तरुण या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि आज सुद्धा हे तरुण साखळी उपोषणाला बसलेले आहेत. त्या सर्व तरुणांचा सत्कार मी आपल्या सर्वांचे मराठा समाजाचे क्रांती सूर्य आदरणीय मनोजजी जरांगे पाटलांना विनंती करतो की या तरुण मित्रांचा या तरुण मराठा समाजाच्या वीरांचा सत्कार आपल्या हस्ते व्हावा. तुला माहिती ना जे जे होते छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांनी आवाज आपला दिल्ली पर्यंत गेला पाहिजे, आवाज आपला मुंबई पर्यंत गेला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज की. एक मराठा
अकोले तालुका मराठा समाजाच्या वतीने मी धुमाळ साहेब आणि पोकरकर दादांना विनंती करतो, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या ठिकाणी या मराठा समाजाच्या सभेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी या सभेसाठी आपल्याला मदत केलेली आहे ते काही मान्यवरांना मी स्टेजवर आमंत्रित करतोय. सगळ्या तरुणांना विनंती आहे, त्यांनी कृपया स्टेजच्या खाली यायचं आहे. ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या खाली यायचं आहे. यामध्ये स्टेज साठी आपल्याला विनामूल्य या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यांनी कोणतंही मूल्य आपल्याकडून घेतलं नाही. मी सन्माननीय सुखदेवराव पाटील जोंधळ यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय जरांगे पाटलांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा. त्यानंतर साऊंड सर्व्हिसची सेवा ज्यांनी आपल्याला या ठिकाणी दिली ते सन्माननीय अशोकराव काशीद पाटील यांना विनंती आहे, त्यांनी कृपया स्टेजवर जाऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे लाईट सिस्टीमची जी सर्व्हिस सेवा आपल्याला या ठिकाणी या बांधवांनी दिलेली आहे ते माननीय अमोलजी भोकनळ यांना विनंती आहे, त्यांनी कृपया व्यासपीठावर जायचं आहे. त्याचप्रमाणे एलईडी साठी जी सेवा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ते मान्य शहाजी काळे यांना विनंती आहे, त्यांनी कृपया व्यासपीठावर जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला सूर्या करिअर अकॅडमी चे मान्य काकड साहेब आणि संदेशजी रोकडे यांनाही विनंती आहे, त्यांनी कृपया व्यासपीठावर जायचं आहे. यांनी सुद्धा या ठिकाणी आपले जे अकॅडमीची मुलं आहेत सुरक्षेसाठी त्यांनी सुद्धा आपल्याला विनामूल्य या सगळ्यांनी मदत केलेली आहे. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आदरणीय मनोजजी जरांगे पाटलांच्या हस्ते होतोय. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन माननीय DYSP साहेब वाघचौरे साहेब, पोलीस प्रशासनाचं सुद्धा खूप मदत या ठिकाणी झालेली आहे. मी पोलीस प्रशासनाचे सन्माननीय DYSP वाघचौरे साहेब त्यांच्याबरोबर सर्व पोलीस इन्स्पेक्टर व सर्व पोलीस प्रशासनाला या ठिकाणी अंतःकरणापासून धन्यवाद देतो व त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी कृपया आपला सत्कार घेण्यासाठी व्यासपीठावर जायचं आहे. राहिलंय काय नाही ना, ऐका काय आणखी नाही ना, काही नाही ना. आता बोलू का ना, ऐका
त्यांचं राहिलं ना आणखी नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय संगमनेर शहरातील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. काही राहिलं का आणखी? येऊन द्या लगेच मग काय ताण ताण. मराठा तुम्हाला कितीचा टायमिंग होता? आता उशीर झाल्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. काय करणार, लोक गाडीच पुढे जाऊन देत नाहीत. प्रत्येक गावात गाडी अडवते. त्यांना जर म्हणलं ना, किती खवळा त्यांना तुम्ही, किती रागा रागा बोला, मी नाही थांबणार, ते लगेच गाडी पुढे झोपते. घाला म्हणतात गाडीवर अंगावर गाडी. आणि मी बी असा नमुना आहे. मग 10-15 मराठे जरी रस्त्यात भासले तरी त्या मराठ्यांना डावलून मी पुढे जाऊ शकत नाही. मराठा आरक्षणाची लढाई मराठा समाजानं हातात घेतली. सामान्य मराठे झालं सुरू. गांभीर्य नाही, खाली बसा आणि वर बसा, दोनच गोष्टी चालू आहेत. 70 वर्ष याच्यातच गेले. आरक्षण नाही, काय नाही, काय नाही, दूरदृष्टी ठेवली नाही. माया पुढं उभा नको, मला दिसत नाही. का करत तुला दिसून पुढं? मागच्यालाच जास्त नाद पुढं बघायचं. काय बघू तू? ये मोटरसायकलवर बसला तरी मागचाच पुढं बघणार. तुला काय करायचं? बसलाय ना आता. आरक्षण समजून नाही घेतलं मराठ्यांनी. मराठ्यांनी जर आरक्षण समजून घेतलं असतं तर मराठ्या मागच आरक्षणात गेले असते. ज्यांनी समजून घेतलं त्यांचं ऐकलं नाही. एक 10-15 मिनिटं बोलू का? आहे का टाइम तुम्हाला? हे काय आलंय? तिकडे लांब जाऊन दे बरं का. मराठा समाजानं आरक्षण समजून घेतलं नाही. सर्वसामान्य मराठ्यांना काही जणांनी आरक्षण समजून दिलं नाही. सामान्य मराठ्यांना जर आरक्षण समजलं तर ते उठाव करतील. म्हणून सामान्य मराठ्यांना आरक्षण कळू दिलं नाही आणि आरक्षण होतं हे सुद्धा समजू दिलं नाही. मराठ्यांना 70 वर्षापूर्वीच आरक्षण होतं पण ते दिलं नाही. पण मराठ्यांना थोडी कुणकुण लागली की मराठा ओबीसी आरक्षणात आहे. कानाकोपऱ्यातला मराठा 2023 मध्ये एकवटला. मराठा समाजाला आरक्षण आहे म्हणल्याच्या नंतर मराठा समाजाची या राज्यात सुनामी आली. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा समाज प्रचंड ताकदीने एकजूट झाला आणि सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली. सरकार समोरही पर्याय नव्हता. मराठ्यांचा आक्रोश त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. स्वतःच्या लेकराच्या वेदना आणि शिक्षणात येणाऱ्या अडचणी या मायबापाच्या डोळ्यासमोर दिसत होत्या. लेकर जर 1% हुकले तर त्याचं पूर्ण करिअर बर्बाद होऊ लागलं. आरक्षणापायी कित्येक जणांचे मुडदेही पडले. कित्येक पिढ्यापासून या आरक्षणासाठी चळवळ सुरू आहे. तरीही मराठ्यांच्या आरक्षण हाताला लागत नव्हतं.
काय चाललं रे तुमचं दोघाचं? काय आला तुम्ही पिशीन गुतिली शाळात आहे ना तू? विषय आरक्षणाचा चालला काय गप्पा आणतो? इथं बसलेले पागल आहेत काय? कशाला आरक्षण मिळून माझ्या हातात असतं तुला दिलंच नसतं. म्हणजे इथं मराठे 3 वाजल्यापासून बसले उन्हात अनात लेकराचं कल्याण व्हा म्हणून. गळ्यात पिशी म्हणजे तो शाळातला दिसतोय आणि असं रेटून गप्पा चालू केल्या ते दोघांनी आणि एकामेकाकडे तोंड केलं ते तोंड बघा ना कुंकडे सगळ्याचं तोंड इकडे एका तोंड इकडे आणि एका तिकडे. मराठ्यांनी खूप दिवसापासून लढाई सुरू केली. मराठ्यांच्या पोरांनी सुद्धा गांभीर्य व्हा. आमचा तुम्हाला हक्क आहे म्हणून आम्ही तुमच्याशी भांडतोय. तुमची आमची दुश्मनी नाही. मराठा समाजानं दूरदृष्टी ठेवा. या पुढच्या काळात लेकरांचं वाटोळं नका होऊ देऊ. मराठ्यांच्या पोराई शानपणाच्या भूमिकेत या. कारण आरक्षण समजून घेतल्याशिवाय आपल्याला आरक्षण काही कळणार नाही. आणि ज्या दिवशी मराठ्यांना आरक्षण कळालं त्या दिवशी करोडच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय. देशात आतापर्यंत मराठे इतक्या विराट संख्येने एकत्र आलेले महाराष्ट्रात आणि देशात कुणीच बघितले नाहीत. इतक्या अंतरवालीला मराठे आले होते. याच्या पाठीमागची फक्त लेकरांची वेदना. आरक्षण असतानाही दिलं नाही. मराठ्यांनी शोध मोहीम सुरू केली. आरक्षण कुठं आहे? आरक्षणाच्या खानाखुणा मिळाल्या. आरक्षण 50% आत ओबीसी प्रवर्गात मराठ्यांचं आहे हे मराठ्यांच्या लक्षात आलं आणि आंदोलन सुरू झालं. इथून पाठीमागे 70 वर्षात आरक्षण असतानाही समित्या झाल्या, आयोग झाले, तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. कारण सांगण्यात आलं मराठ्यांचे पुरावे नाहीत. पुरावे असल्याशिवाय, नोंदी असल्याशिवाय आरक्षणात जाता येणार नाही. मग मराठ्यांसाठी आयोग गठीत केला. गायकवाड आयोगानं मराठा समाजाला 12-13% मागास सिद्ध केलं. अहवालही सरकारने स्वीकारला. मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही. 1967 व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या आणि आरक्षण एका शासन निर्णयावर दिलं. मग जर एका शासन निर्णयावर व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं तर मराठ्यांना का नाही दिलं? मराठा 3 वेळेस चुकला. गायकवाड कमिशननं मागास सिद्ध केलं त्याही वेळेस दिलं नाही. जातीवर आधारित, व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या त्याही वेळेस दिलं नाही. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 1923 पर्यंत ज्या नोंदी सापडल्यात ह्या असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. ओबीसी प्रवर्गात एखाद्या जातीला यायचं असलं तर ती मागास सिद्ध असायला लागते, तरच येता येत नाही तर येता येत नाही. मराठा समाज 12-13% मागास सिद्ध झाला. मराठ्यांना आरक्षण नाही. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मंडल कमिशन गठीत झाला. मंडल कमिशनला 3 कामं सांगितले. पहिलं काम, ओबीसींची यादी तयार करा. ज्या ज्या जाती ओबीसी आरक्षणात घालायच्या ती यादी तयार करा. 2, ओबीसींची जनगणना करा. 3, ज्या जाती ओबीसी आरक्षणात घालायच्या ती जात मागास सिद्ध करा. मंडल कमिशननं यातलं एकही काम केलं नाही. मंडल कमिशननं 1923 ची यादी उचलली. 1931 ची इंग्रजाने केलेली जनगणना उचलली. त्याचा अहवाल बनवला. तो अहवाल व्हीपी सिंग सरकार समोर ठेवला आणि 90ला ओबीसीला 14% आरक्षण सुरू झालं.
कोणालाही मागास सिद्ध करण्यात आला नाही. जर या तिन्ही प्रश्नाचे मला उत्तर दिली, माझा अज्ञान दूर केलं, तर मी माझे शब्द मागे घ्यायला तयार आहे. मराठा समाज मागास सिद्ध झालेला असताना आरक्षण नाही. मराठ्यांचा व्यवसाय शेती असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही. विदर्भातल्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण, महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठ्यांना नाही. माझ्याकडे एक मंत्री आलता, लय दिवस झाले त्याला. ते मला म्हणताय तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देताच येत नाही, ओबीसी प्रवर्गात तुम्हाला घेताच येत नाही. मला न घेऊ, मग जाऊ दे. पण मग एक उत्तर दी, तोही जात ओबीसी आरक्षणात गेली, कशाचा आधार घेऊन गेली एवढंच सांग. मंडल कमिशननं ज्या जाती ओबीसी आरक्षणामध्ये घातल्या होत्या, त्या जातीची पोट जात म्हणून यांची जात एका रात्रीत आरक्षणात गेली आणि सकाळी नोकऱ्याला सुद्धा लागली. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? ते काही बोलानाच. तो म्हणला मी साहेब आली चिरून येतो, आणखी माघारीत नाही आलं. 3-3.5 महिने झाले, असे 10-15 मंत्री गेलेत आपल्यापासून. हा, आपल्याला लय खेटात ठरलं होत. त्यांनी माझ्यावर डावं टाकलेलं आहे मोठी. त्यांना वाटलं मी येडे याला आता बिगून टाकू. मला ते मुंबईत ठरी दे, याला बिगून टाकू म्हणले. आता जाऊन चला, मी ते कसला कोण नाही दिसत त्याच्यामुळं ते त्या अवतारावर जातात माझ्या. त्यांना वाटतंय कसलं गाणं दिसतंय, याला आता टाकू. त्यांचे काही चूक नाही, मी कसला गाणं दिसतो बी. मला किती बाऱ्या मोजा, मी 35 किलो भरवतो. मी दिसतो बी बँड मध्ये खोळखोळ वाजवणार असल्याने. जेव्हा आला माझ्याकडं बसला, 1 घंटाभर गप्पा मारल्या, मी बी हा 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 केलं. त्याला वाटलं फुटला ना. 1 घंटाभर शेंगा हाणल्या त्याने मला, मी बी हाणल्या त्याला बऱ्याच वेळ गप्पा झाल्यावर त्याला वाटलं फुटलंय. एकाकीच म्हणलं उठ इथून, तो अनुमान नाही जमायचं. कारण हे आंदोलन सरकारशी संबंध मेंटेन करण्यासाठी उभं केलेलं नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी आरक्षण आंदोलन उभा केलंय. मी मरेपर्यंत माझ्या समाजाशी गद्दारी नाही करू शकत. 70 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होतं ते दिलं नाही. ज्या वेळेस सर्वे आणि समित्या झाल्या, त्यावेळेस सांगितलं गेलं मराठ्यांना तुमचे पुरावे नाहीत, आरक्षण देता येणार नाही. मराठा अत्यंत विश्वासू असल्यानं मराठ्यांनी विश्वास ठेवला आणि तिथंच विश्वासघात झाला. यांच्या बुडाखाली यांनी मराठ्यांचे पुरावे लपून ठेवले आणि प्रत्येक वेळेस सांगितलं तुमचे पुरावे नसल्यानं तुम्हाला आरक्षण देता येत नाही. कारण हे आता सिद्ध झालंय. त्यावेळेस नाही म्हणले, मग आता पुरावे त्यावेळेचे मिळाले कसे? आता मराठ्यांना, ज्या माणसानं मराठ्याला आरक्षण दिलं नाही, त्याचं आता आम्हाला नाव माहित पाहिजे. तेव्हा नेमका कोण? तेव्हा आम्ही बघू घेऊ काय करत. नाव तर सांगा. सरकार पुढे पेच उभा राहिलाय. आता करायचं काय?
1967 पासूनचे पुरावे आणि 1805 पासूनचे सगळे जमा केले आणि प्रथम अहवाल सुद्धा सरकारने स्वीकारला. मायबाप मराठ्यांनो, काल सकाळी 10 वाजेपर्यंतचा आकडा आहे. या राज्यात 32 लाख नोंदी सापडल्यात मराठा समाज आरक्षणात असलेल्या. टक्के टकोऱ्यात माया बरं का. मला वाटलं येऊनच काय आलं का गणू. प्रत्येक गावात ते माझ्याजवळ येतच. अहवाल स्वीकारला गेला प्रथम. दुसरा अहवालही तयार होतोय. सरकारचं आणि आपलं ठरलं. 24 डिसेंबर पर्यंत आम्हाला वेळ द्या. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतो. आपण सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा वेळ दिला. मात्र त्याच ताकदीने समिती सुद्धा काम करायला लागली. आज 32 लाख पुरावे या राज्यात मराठा समाजाला सापडलेत आणि पत्रही देण्यास वाटप सुरुवात झाली. 32 लाख पुराव्यावर किमान 1.5 ते 1.25 कोटी मराठा समाज त्याचा लाभ उचलू शकतो. 2 कोटी. हे आपल्या एकजुटीचं आणि आंदोलनाचं यश आहे मायबाप मराठ्यांनो. हे जर 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर जगाच्या पाठीवर मराठा समाज प्रगत जात म्हणून एक नंबरला राहिली असती. पण जाणून बुजून षडयंत्र केलं. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. मराठ्यांचे पोरं मोठे झाले नाही पाहिजे. मराठा शासकीय नोकरीत टक्का कमी झाला पाहिजे. मराठा उच्च शिक्षणात गेला नाही पाहिजे. हे षडयंत्र रचलं. 70 वर्ष सरकारवर याच नेत्यांचा प्रभाव होता. म्हणून मराठ्यांचे पुरावे दाबले गेले. मराठ्यांच्या पोरांना द्यायच्या वेळेस विरोध झाला. पण मला एक दिवस असा दाखवा मराठ्यांनो की मराठ्यांनी ओबीसीला आरक्षण देताना विरोध केला. एक माणूस दाखवा फक्त. एकही मराठ्याचा माणूस नाही की त्यांनी त्यांना विरोध केलाय. मराठ्यांनी उलट सढळ हातानं सगळ्याला मदत केली. आपल्या स्वतःच्या लेकराचे अश्रू पुसले नाही, पण इतरांच्या लेकराचे अश्रू पुसले. एक वेळ स्वतःच्या लेकराला कमी दिलं, पण इतराच्या लेकराला देऊन त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघितला. कधी काळी इतरांच्या लेकराला त्रास झाला तर मराठ्यांनी छातीचा कोट करून सगळ्यात पुढवून दुश्मनी सुद्धा त्यांच्यासाठी पत्कारली. आज तेच लोक मराठ्यांच्या लेकराला गरज पडली तर मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात उभा राहिले. मराठ्यांच्या पाठीशी कोणी नाही. 75 वर्षात जे जे पक्ष मोठे गेले त्या पक्षातले सगळे नेते यांनाही मराठ्यांनी आपला म्हणून मोठं केलं. कधी काळी माझ्या मुलाला गरज लागली तर हा मदतीला येईल या भूमिकेतून माझ्या बापदादा मराठ्यांनी यांना मोठं केलं. आज मराठ्यांच्या पोरांना या सगळ्या पक्षांच्या नेत्याची गरज पडली. ओबीसी सह मराठ्यांचाही नेता मदतीला यायला तयार नाही. जर मागं वळून बघितलं तर मराठ्यांच्या पाठीशी कोणीच उभं नाही. आणि पुढे वळून बघितलं तर ज्याला मदत केली
तोच आपल्या समोर उभा राहिला की मी तुम्हाला आरक्षण मिळू देणार नाही. सत्तर 75 वर्षात जे पक्ष झाले त्या सगळ्याच पक्षाचे नेते मराठ्यांनी मोठे केले. त्यातला एकही नेता आज मराठ्यांच्या लेकरांच्या बाजूने उभा राहायला तयार नाही. मराठ्यांचे लेकर प्रचंड अडचणीतून जायला लागले, प्रचंड वेदना सहन करायला लागले. 1% हुकले तर मराठ्यांच्या पोरं ढसा ढसा घरापर्यंत रडत यायला लागले. ना पोराचा चेहरा बापाला बघू वाटतोय, ना बापाचा चेहरा पोराला. दोघांच्या चेहऱ्यावर नाराजी असू नये म्हणून हृदयात दुःख घेऊन बळच एकमेकासमोर हसायला लागले. कारण लेकरालाही आठवायला लागलं, बापानं काबड कष्ट केले पण आपण शिकलेलं असतं नाही, स्वप्न पूर्ण झालं नाही. आणि बापाला लेकरालाही वाटलं आपणही आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. कारण या दोघांच्या स्वप्नाचा आघात या आरक्षणानं केला. जर हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी दिलं असतं, आमचेही पोरं IPS IAS अधिकारी राहिले असते. 1% हुकल्यामुळं वरिष्ठ पोस्ट मिळण्याऐवजी साध्या साध्या पोस्टवर आमच्या लेकराला समाधान मानावं लागलं. ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ 95% वाल्याला आली. आम्हाला ना केंद्रीय कॉलेज मिळायला लागले, ना नीट मध्ये 450-500 गुण घेऊनही लेकरं घरीच यायला लागले.